आज पप्पा घरी येणार आहेत, अगदी 5 मिनिटासाठी. चालेल ना? अगं त्यात विचारते काय, त्यांच्या लेकीचंच घर आहे, कधी येऊ दे. आपल्या त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. मी पोहे भिजत घालते, कांदे पोहे करूया, पटकन होतील. आवडतात ना त्यांना? आई अहो नको, आपण त्यांना चहाच देऊ. अगं असं कसं? अहो आई, कारण त्यांनी मला सांगितलंय की ते घरून नाश्ता करूनच येणार आहे. बरं दिसतं का ते? आई अहो काहीच हरकत नाही, त्यांनीच तसं सांगितलंय. आई तुम्हाला सांगू का, ते प्रत्येक वेळेला आपल्या घरी येतात ना तेव्हा त्यांना स्वतःच घर असल्यासारखं वाटतं. आणि आता ते आपल्या घरी आले आणि त्यांना पाहुण्यासारखं वागवलं तर ते कसं वाटेल? वाईट वाटेल. म्हणूनच म्हणते आपण त्यांना चहाच देऊ. त्या चहातूनच आपण आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचू. बरं आई मी तुम्हाला सांगते, मम्मा आणि पप्पा मध्ये ना हाच काय तो फरक आहे. म्हणजे मम्माला असं बडेजाव आवडतो आणि पप्पांना साधी राणी आवडते. बरं आपण मग त्यांना फक्त चहाच देऊ. आई थांबा थांबा, मी करू का चहा? पप्पांना ना माझ्या हातचा चहा प्यायचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या शेजारीच उभ्या राहा आणि माझं काही चुकलं तर सांगा. बरं गॅस पेटव आणि आधण ठेव आधी. आई काही चुकलं तरच सांगायचं. बरं अरे नमस्कार, या ना, या 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 या. प्रांजल पप्पा आलेत का? या बसा. प्रांजलने सांगितलं होतं तुम्ही येणार म्हणून. कसे आहात? मी छान, तुम्ही कशा आहात? मजेत. वीणाताई आल्या नाहीत बऱ्याच दिवसात. बऱ्या आहेत ना त्या? हो. प्रांजल येतेस ना का? हो आले आले. पप्पा चहा. आज पण ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणेच केलास का? नाही, आज मी स्वतःच केलाय. म्हणजे त्या शेजारी उभ्या होत्या पण त्यांना मी सांगितलं होतं आज मला काहीच सांगायचं नाही म्हणून. कसं झालंय? मस्त. आजोबा कुठे दिसत नाहीत? तब्येत बरी आहे ना त्यांची? हो हो, टचवूड, एकदम फिट अँड फाईन. आणि राया मुकुंदा, हा ते वर्कशॉपला गेले असतील ना? हो. मलाही आता ऑफिसला निघायचंय. अगं मी बरं झालं मला आठवलं. मी ना बाजारात जाऊन येते, तुम्ही निवांत बोलत बसा. आई हो पण आता? अगो हो, जरा ना किरकोळ सामान आणायचंय आणि 1-2 काम आहेत माझी, ती करून येते. हा तुम्ही बोलत बसा, आले. बोल आता, काय बोलायचं होतं? या घरात ना मी खूप सुखी आहे. मला जे हवं ना ते सगळं मिळतं, कशाचीच कमी नाही. सगळे खूप प्रेम करतात, समजून घेतात, खूप जपतात. सगळे एकदम सपोर्टिव्ह आहे. माझं घर हा आजच्या निबंधाचा विषय आहे का? निबंध? कुठल्या स्पर्धेत भाग घेतलायस का तू? अगं हे सगळं ऐकायला मला कशाला इथपर्यंत बोलवलंय? बाबा प्लीज तुम्ही चेष्टा करू नका, मी खूप सिरियसली बोलते. अगं मला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या परत परत कशासाठी सांगतेस तू? काही झालंय का? पप्पा मम्माच्या शब्देमुळे माझीच काय, या घरातल्या सगळ्यांचीच कुचंबणा होते. या गोष्टीवरती पण आपण एकदा बोललोय नाही का? पण पप्पा त्यावेळी आपण ह्यातनं काही मार्ग शोधूच शकलो नव्हतो. पण आता काहीतरी करायलाच पाहिजे. प्रत्येक वेळेला माझ्या हातून चुका होतात आणि सगळे मला पाठीशी घालतात. मनात असूनही कुणीच मला काहीच बोलत नाही आणि केवळ ह्या शब्देमुळे. तुला कोणी बोलून दाखवलं का असं? नाही ना, कोणी काहीच बोलत नाही. सगळ्यांच्या डोळ्यात ना मला राग दिसून येतो, पण सगळे तो राग निमूटपणे गिळून टाकतात. अरे बापरे, म्हणजे एवढ्या भयंकर चुका करतेस का काय तू? पप्पा तुम्ही पुन्हा चेष्टा करताय? अगे चेष्टा करू नको तर काय करू? का सांगू त्यांना की उठता बसता या मुलीला रागवा?
नाहीतर आपल्याला रागवत नाहीत म्हणून ही मुलगी रडेल. असं नाही हो पप्पा. काल काका खूप चिडले होते आई बाबांना. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आयुष्यभर केवळ या शब्देच्या दबावाखाली आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल. त्यांच्यात थोडासा वाद सुद्धा झाला आणि हे सगळं फक्त त्या शब्देमुळे. पप्पा म्हणूनच म्हणते यातनं आपण काहीतरी मार्ग शोधायलाच हवा. माझ्यासाठी नाही, निदान या घरच्यांसाठी तरी. नाहीतर उगाच या घरात वाद होतील, याआधी कधीही न झालेली भांडणं होतील आणि त्याला कारणीभूत मी असेल. म्हणून म्हणते. मग मी काय करावं असं वाटतं तुला? पप्पा तुम्ही मम्माला सांगा ना ही शपथ मागे घे म्हणून. मग मला समजावायचं. मी समजावणार आणि ते ऐकणार. उलट तिला अधिकच शंका येईल आणि मग ती अडून बसेल. पप्पा पण आपण लवकरात लवकर तिला ही शपथ मागे घ्यायला भाग पाडलं पाहिजे. पण कसं ते तुम्हीच सांगा. प्रांजल, तुला वाटतं ना तेवढं ते सोपं नाही अगं. ते फार लवकर लवकर होतं, त्याला वेळ लागणार. पण मग तोपर्यंत आपण काय करायचं? हा, हे करायचं नाही. जसजसे दिवस सरतील ना तस तशी विसरून जाईल ती शपथ. हे शपथ विसरेल असं तुम्हाला वाटतंय? खरं सांगू, नाही वाटत. मी केवळ तुझ्या समाधानासाठी बोललो. पप्पा पण आपल्याला तसं नकोय. यातनं काहीतरी सॉलिड सोल्युशन शोधलाच पाहिजे जेणेकरून ती शपथ मागे घे. मी विचार करतो, तूही कर. पण या सगळ्यामध्ये फार जोखीम आहे. जरा जरी चूक झाली ना तरी आयुष्यभरासाठी शपथ मानेवर बसेल. पण तरीही मला प्रयत्न करायलाच हवा, निदान माझ्या घरच्यांच्या शांतीसाठी तरी. मग करून बघ. आणि दुर्दैवानं ती नाहीच तयार झाली तर मी एक गोष्ट करू शकतो. कुठली? आमचा लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय. दरवेळेला ह्या दिवशी आपण सगळेजण कुठेतरी फॉरेन ट्रिपला जायचो ना. आता तूही नाहीस आणि प्रियाही नाही. मग मी तिलाच घेऊन जातो कुठेतरी महिना दीड महिन्यासाठी. निदान ह्या काळात तरी तुला आणि तुझ्या घरच्यांना शांती मिळेल. पण पप्पा हे शपथेचं भूत मानगुटीवर राहणारच आहे. हो, ते राहणारच आहे. हा उपाय ना म्हणजे पेनकिलर सारखा आहे, तात्पुरता. पण पप्पा आपल्याला काहीतरी मार्ग शोधून काढावाच लागणार आहे. पप्पा ऐका ना, मी बोलते ना मम्माशी. तिला व्यवस्थित समजावून सांगते. ठीक आहे, करतो प्रयत्न. आणि नाहीच जमलं तर मी या फॉरेनच्या ट्रिपचं बघतो. बघूया काय होतं ते. चालेल. निघू मी आता. मी एव्हा ना तुझ्या मम्माने ऑफिसला फोन केलाही असेल मी पोचलोय का नाही बघायला. चालेल, मग मी बोलते मम्माशी. ऑल द बेस्ट. सर तुमचा मोबाईल. सर मॅडमचा फोन आला होता माझ्या मोबाईलवर. सांगितलं नाहीस ना तिला मी इथे म्हणून? नाही, ऑफिसमध्ये आहात म्हणून सांगितलं. पण 2 मिनिटांनी परत त्यांचा फोन तुमच्या मोबाईलवर आला. बराच वेळ वाजला, शेवटी नाईलाजाने मी उचलला. मग त्यांनी मला विचारलं तुम्ही अजून ऑफिसमध्ये पोहोचला नाहीत का? मी त्यांना सांगितलं ऑफिसमध्ये पोहोचलो पण साहेब वरती असतील. मग त्यांनी विचारलं तुमचा मोबाईल माझ्याकडे कसा काय? मी त्यांना सांगितलं साहेब गाडीत विसरलेत मोबाईल. पण साहेब त्या मला म्हणाल्या की खोटं बोललास तर पगारातून 500 रुपये कापेन. कापले ना तर मी देईन तुला. जा तू गाडी चालू कर. बरं. अगं मागच्या पगारामध्ये पांडूचे असेच कापले होते. तुला काहीतरी सांगितलं म्हणून मग मी दिले त्याला. बघितलंस तुझ्या मामाला फसवणं किती कठीण आहे ते. त्यामुळे शपथ वगैरे मागे घ्यायची घाई करू नकोस. नाही तिला संशय जरी आला ना तरी सगळं महागात पडेल. चल मी निघतो आता. आता तिला काय सांगायचं याचा विचार करावा लागेल. विचार कशाला करायला हवा? तिला सांगा ना मी भेटायला बोलावलं होतं म्हणून. आणि त्यांनी कारण विचारलं तर मग सांगा मला तुमची आठवण आली होती आणि म्हणूनच मी बोलावलं. आणि हे काही खोटं आहे का? मला खरंच तुमची आठवण आली आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केला ना. माझी मुलगी शोभतेस. काळजी घे.
100 वर्ष आयुष्य तुम्हाला. मी तुम्हाला फोन करणार इतक्यात तुमचाच फोन आला. काय करू 100 वर्ष जगून, सगळंच मनाविरुद्ध होत चाललंय. मला ना हल्ली खूप एकटे एकटे वाटायला लागलंय गुरुता. अहो असं काय करताय तुम्ही? मी आहे ना, मी सतत तुमच्या बरोबरच असणार आहे. हो पण तू तरी कुठे फोन करतेस मला? मी सारखी तुला फोन करून काही बाई विचारत असते. आता बघ, काल प्रांजल आणि राया आमच्याकडे येणार होते, हे सांगितलंच नाहीस तू मला. काय? ते तिकडे आले होते आणि मला कसं नाही कळलं? बाई अगं एका घरात राहता ना तुम्ही, मग जरा कान डोळे उघडे ठेवून वागत जा ना. हो तसंच करते. बघ घालवलीस ना एक साडी. हो पण मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ना ते ऐकलं तर तुम्ही मला नक्की साडी द्या. काय सांगणारेस? की आमचे हे तिकडे आले होते म्हणून? हो बाई, तुम्हाला कसं काय कळलं? अगं मी आपला असाच अंदाज. बाई अगो काय सांगतेस काय ऋता? अगं आमचे हे खरंच तिकडे आले होते की काय? हो खरंच आले होते, आत्ताच गेले. बरं झालं त्या गाडीवाल्याने चिखलाने माखवलं मला. ते मला लग्नाला जायला नाही मिळालं, पण हे बघायला मिळालं ना. बघ तू तिकडे असल्याचा मला किती फायदा होतोय ते. हो आणि मलाही तुमच्यापासून खूप फायदा आहे. नाही ते राहू दे, मला सांग त्यांच्यात काय बोलणं झालं? नेमकी त्यावेळेला मी नव्हते ना घरात, पण तुमच्या ड्रायव्हरनी तुम्हाला ते इथे असूनही ऑफिसमध्ये असलं तर खोटं सांगितलं ना, ते मात्र ऐकलं हा मी. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, आमचे हे तिकडे आले ना की तू काहीतरी कारण काढून तिथेच थांबायचं आणि हे त्यांच्याशी काय बोलतात ते लगेच मला कळवायचं. हो मी लक्षात ठेवते, पण तुम्ही पण लक्षात ठेवा. साड्यांचं ना? हो ठेवीन, हो लक्षात ठेवीन. बरं ठेवू मी फोन? साडी पूर्णपणे चिखलानी माखलीये. हो ठेव फोन, पण तिकडे काही झालं तर लगेच मला कळव. हो लगेच कळवते. हे सकाळी सकाळीच उठून प्रांजलच्या घरी कशाला गेले? बाप आणि लेक मिळून काहीतरी प्लॅन करतात, काय तो मला कळलाच पाहिजे. शिवाई त्यात हसण्यासारखं काय? पावसाळ्यात शेजारून गाडी गेली तर चिखल उडणारच ना. हो पण तुझ्यावरच बरा चिखल उडाला. ही आजकाल बड्या बापांची पोरं ना मुद्दामून करतात हे असं. हो असेल. अरे हा प्रांजल, तुझे पप्पा आले होते म्हणे आज इकडे. नाही म्हणजे आम्हाला अगोदर सांगितलं असतं तर आम्ही दोघेही थांबलो असतो ना, म्हणजे अनायासे आमची भेट झाली असती. नाही आजोबा, ते लास्ट मिनिटच ठरवलं ना. मग आज काय ऑफर घेऊन आले? बंगला वगैरे देतो म्हणून? अहो काहीतरीच काय बोलताय? अगं गंमत केली मी. नाही आजोबा, ते स्वतःहून नव्हते आले, मीच त्यांना बोलवलं होतं, जरा बोलायचं होतं त्यांच्याशी. काय ग? तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? अगं कुतूहल म्हणून विचारतोय. कुतूहल? हो, प्रांजलने स्वतःहून बोलावून घेतलं म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. म्हणजे इथल्या लोकांच्या कागाळ्या वगैरे करायला. प्रांजलने स्वतःहून बोलावून घेतलं म्हणजे काहीतरी महत्वाचं असणार. म्हणजे इथल्या लोकांच्या कागाळ्या वगैरे करायला. तुझे वडील नाही का इथे यायचे तुला भेटायला? घ्या आता माझं काय मध्येच? प्रांजल तुला सांगतो, हिचे वडील नेहमी हिला भेटायला यायचे आणि दोघंही बाहेर व्हरांड्यामध्ये बोलत बसायचे, कारण त्या काळी घरात येऊ शकत नव्हते ना म्हणून. घरात काय येऊ शकत नव्हते? अगं त्या काळी मुलीला मूल झाल्याशिवाय तिचे आई वडील तिच्या घरी जाऊ शकत नव्हते, म्हणजे पाणी सुद्धा प्यायचे नाही. एकदा का मूल झालं की मग जायचे तिच्या घरी. अरे बापरे, हे जरा जास्तच आहे नाही? म्हणजे मुलगी त्यांनी दिली आणि त्यांनीच नाही भेटायचं? त्या काळी मुलीचे आई वडील म्हणजे जवळ जवळ गुलामच. ह्यांचे वडील तर ढुंकूनही बघायचे नाहीत माझ्या वडिलांकडे. समोरासमोर दोघं आले ना की राजा आणि गुलाम एकमेकांना भेटतात की काय असं वाटायचं. हे असं काही नाही. हो उगाच काही नाही. अगो काय भाव खायचे ह्यांचे वडील, आणि होते कोण ह्यांचे वडील? तर साधे पोस्ट मास्टर.
आणि माझे वडील शाळेत मुख्याध्यापक होते, पण फक्त मुलीचा बाप म्हणून खाली मान घालून उभे राहायचे यांच्या समोर. हे बघ प्रांजल, ही जरा वाढवूनच सांगते. हा, अजिबात नाही. तुमच्या वडिलांनी कित्येकदा अपमान केलाय माझ्या वडिलांचा, आणि म्हणून त्याचा बदला म्हणून तू मला सारखा सारखा अपमान करत असतेस. आता मी काय तुमचा अपमान केलाय? मग हा विषय काढायची गरज होती का? घ्या, मी विषय काढलाय? तुम्हीच काढलात ना विषय. बरं बरं, ऐका ना आजी, तुमच्या दोघांच्या आई पण अशाच होत्या? म्हणजे त्यांच्यात पण भांडणं व्हायची? नाही ग, आमच्या दोघांच्या आया खूप चांगल्या होत्या. म्हणजे बघ ना, त्या काळी मुलाची आई असो किंवा मुलीची आई असो, म्हणजे त्या काळातली बाई, चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे तिचं काही जगच नसायचं. म्हणजे तो रिवाजच होता तसा. त्यामुळे दोघी समदुःखी अशा बायकांचं चांगलं जमायचं. तुला सांगते, माझ्या सासूबाई खूप चांगल्या होत्या. म्हणजे मी आहे तशी नाही, मी आहे तशी. त्या मला कधीच रागवल्या नाही, म्हणून मी कालिंदीवर कधी रागवले नाही, आणि म्हणून कालिंदी तुमच्यावर कधी रागवत नाही. मागची पिढी जशी वागते ना, तशीच पुढची पिढी वागते. मग मला पप्पांना विचारायला हवं, म्हणजे त्यांची मम्मा माझ्या मम्माशी कशी वागली ते. प्रांजल, तुला ना एक भाऊ हवा होता, म्हणजे हिच्या मम्माला सुनेवर राग काढता आला असता. हो बरोबर आहे. आता जवळजवळ मी तिची सून असल्यासारखं आणि तुम्ही सगळे माझ्या माहेरचे असल्यासारखं ती वागते. म्हणूनच मी जाणार आहे तिच्याशी बोलायला. कशाला ग? तिने तुम्हाला जी शपथ घातलीये ती मी तिला मागे घ्यायला सांगणार आहे. अगं म्हणजे नाही, आम्हाला काहीच त्रास नाहीये त्या शपथेचा. आहे, आणि हे मला माहिती. नाही, जाऊ दे तिला. प्रांजल, जातो. करेक्ट. तिला वाटतंय ना बोलावंसं, मग बोलू दे तिला. तिला काहीतरी जाणवलं असणार, म्हणूनच तर तिने हा निर्णय घेतलाय. प्रांजल, जा, तू बोल मामाशी तुझ्या. मी आलेच ना. ऋता वहिनी, मला माहितीये तू कोणाला फोन करतेस. नाही, मी कोणालाच फोन नाही करत आहे. वहिनी, तू माझ्या मम्माला फोन करतेस ना? नाही ग, मी कशाला फोन करेन त्यांना? काय कारण आहे? काय कारण आहे ते मला माहिती नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू तिला आता फोन करू नकोस. अगं, असं का वाटतंय तुला? ती तुझी मम्मा आहे ना, मी कशाला त्यांना फोन करेन? ऋता वहिनी, मम्मानी तिची ही शपथ मागे घ्यावी ह्यासाठी मी प्रयत्न करते, कारण ते आपल्या घरासाठी खूप महत्वाचं आहे. सगळेच जण या शपथेच्या दबावाखाली राहतात आणि ते मला अजिबात बघवत नाही. वहिनी, मम्मानी जर शपथ मागे घेतली तर ते आपल्याच फायद्याचं आहे, आणि तू जर का तिला आता फोन केलास ना तर सगळ्यावर पाणी फिरेल. म्हणजे आता तू पण माझ्यावर आरोप करायला लागलीस ना? अगं, मी पण खूप प्रयत्न करते का माझ्याकडून, पण कोणालाच कळत नाही. ते सगळेजण नुसतं माझ्यावर संशय घेत राहतात, आणि आता तू पण सामील झालीस ना त्यांना. नाही वहिनी, मी तुझ्यावर आरोप नाही करते, आणि तुला जर असं वाटलं असेल तर मी हात जोडून माफी मागते तुझी. आता कशाला माफी मागायचं नाटक करतेयस? मी चुकीचं वागते असं वाटतं सगळ्यांना, आणि तुलाही तसंच वाटत असेल. या घरात आल्यापासून बघतीये, नुसता चेष्टेचा विषय झालीये मी. काही करायला गेले ना तर उलटच होतं. तू या घरात आलीस, मला वाटलं एक जोडीदार मिळेल,
तिच्याशी मी मनातलं बोलेन, माझं दुःख हलकं करेन. पण तसं नाही झालं. तू पण त्यांच्यासारखीच निघालीस. माझं नशीबच फुटकं, दुसरं काय. वहिनी वहिनी प्लीज रडू नकोस ना. मला तसं नव्हतं म्हणायचं. मी तुला समजू शकते. नाही ग, तसं असतं ना तर तू आता असं बोललीच नसतीस. याचा अर्थ तुझाही माझ्यावर विश्वास नाहीये. नाही वहिनी, तसं नाहीये. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या घराचं नुकसान होईल असं तू काहीही करणार नाहीस याची मला खात्री आहे. माझ्याकडून चूक झाली असेल तर मी पुन्हा एकदा माफी मागते. आपल्यात काही बोलणं झालंय हे तू प्लीज विसरून जा. आय एम सॉरी. विसरून जा म्हणे. अगं याच तर गोष्टी लक्षात ठेवायच्यात मला. मी फोन केला नाही तर केवढं मोठं नुकसान होईल माझं. माझं नुकसान म्हणजे मुकुंदाचं नुकसान. मुकुंदाचं नुकसान म्हणजे या घराचं नुकसान. फोन तर मला करायलाच हवा.